VAG मराठी स्टोरीजमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. घेऊन आलीये गुंतन या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतन या आतुर फिरुनी भाग 86. कियारा तिचं सामान पॅक करत होती. एवढ्यात तिची ममा तिच्या रूम मध्ये डोकावली. पाहते तर कियारा पुन्हा तिची बॅग भरत आहे. पाहून तिचा विचार पुन्हा बदलला की काय समजून ती आत आली. कियारा, काय करत आहेस तू? हे बॅग का भरत आहेस? निशिकांत म्हणाले. काय माहित मध्येच काय डोक्यात खूळ शिरले त्यांच्या. मला फोन करून बॅग भरून ठेवायला बोललेत आणि म्हणाले इथून पुढं मला त्यांच्या सोबत राहावं लागेल. परवाच न्यायला येत आहेत मला. ओ, म्हणजे तिकडं त्यांच्या सोबत? काय सांगतेस? अगं मग तू समजावायचं ना त्यांना. तिची ममा अडखळून म्हणाली. ओ मम्मा, ते समजून घेतील आता काही ऑप्शनच नाही ठेवलाय मला तुम्ही लोकांनी. आगीतून येऊन फुफाट्यात पडले आहेत. ती आताही निशिकांतचं ते वाक्य सगळ्या गोळ्या डोक्यात उतरवल्या असत्या हा विचार आठवून थरथरली. अगं काय बोलते आहेस? काही नाही, सोड. माझं नशीबच सध्या खराब आहे वाटतं, म्हणत ती पुन्हा बॅग भरू लागली. मी काहीतरी मार्ग नक्कीच शोधेन, पण आता सध्या मला शांत राहावं लागेल. बाप रे, कसं करणार आहे मी तिथं? मला जमेल? अरे यार, तिचं मनातल्या मनात सरफडणं चालू होतं. बरं, मी यांनाही बोलून आले, तुझं चालू दे, म्हणत तिची मम्मा त्यांच्या बेडरूम मध्ये आली आणि तिनं तिच्या बाबांना जे घडतंय त्याची सगळी कल्पना दिली. पण आई बाबांसाठी ती निशिकांत राहणार तर हे बेस्टच असणार होतं. माग त्या दोघांच्या लग्नानंतरही हाच प्रयत्न त्या दोघांनीही केलेला, पण तेव्हा त्यांची पोस्टिंग हार्ड पोस्टिंग एरियामध्ये होती आणि त्यांना तिला नेता येणार नव्हतं. बट आता हे शक्य झालंय, तर तिच्या आई वडिलांचं काम तर आयतच झालेलं. तसंही आपली मुलगी तिच्या संसारात सुखी असावी हाच तर विचार सगळ्या आई वडिलांचा असतो. त्याच्यासोबत राहून जर हिला सुबुद्धी झाली तर बरंच होईल असं काहीसं त्यांना वाटत होतं. कियाराला मात्र फार कठीण जाणार होतं हे, कारण ही फेज तिच्या आयुष्यातला सर्वात कठीण काळ असणार होती. पण आता सध्या ती चांगलीच पेचात अडकलेली. इकडं पर्णिकाचा फोन वाजत होता. केतनने पाहिला तसं तो पर्णीला आवाज देऊ लागला, जी खाली किचन मध्ये आवराआवरी करत होती. पर्णी, तुला कोणाचा तरी फोन येतोय, तो तिला वरूनच आवाज देत होता. हो आले, म्हणत ती काहीच क्षणात धावत वर पोहोचली. कोण आहे हो केतन? अगं मला काय माहित कोणी नीलम आंटी आहेत. ओ अहो, त्या कियाराच्या ममा आहेत. वेट, आणा इकडं, म्हणत तिनं फोन घेत लगेचच उचलला आणि गॅलरीमध्ये आली. आणि केतन हे कियाराच्या ममाचा फोन कॉल म्हटल्यावर तिच्या मागोमाग गॅलरीमध्ये आला. त्याला त्यांचं बोलणं जे ऐकायचं होतं. हा आंटी, बोला ना. बेटा, मी यासाठी आता तुला कॉल केला कारण तुझं काम झालंय. कियाराला मगाशी निशिकांतचा फोन आलेला. ते तिला त्यांच्यासोबत घेऊन जायला परवाच येत आहेत. ती चक्क बॅग भरत होती. तिच्या मनात नाही दिसत आहे, पण काय माहिती, कदाचित यावेळी कसल्या तरी दबावाखाली ती करते तर आहे सगळं. ओ, इट्स गुड आंटी, थँक्यू सो मच ही बातमी सांगितलीत. तू आमचे काय आभार मानतेस बेटा? खरं तर तुझे आभार आम्ही मानायला हवं तर एक क्षणात तू तिचं आयुष्य बर्बाद करू शकत होतीस, पण तू होतीस की असं काही केलं नाहीस. इट्स ओके आंटी. पण आंटी, आता असं नका समजू की तुमची जबाबदारी संपलीये, कारण ती तुमची मुलगी आहे. भले तिचा तुम्हाला राग येत होता, पण आता इथून पुढे तरी आई वडील म्हणून तुम्ही तिच्यावर अधूनमधून लक्ष देत राहा. कदाचित तिला तिची चूक कळेल. ऍटलीस्ट वी कॅन होप फॉर बेस्ट. आणि हो,
तिला नाही पण निशिकांतना एखादं बेबी होऊन जावं यासाठी पुढाकार घ्यायला लावा. कदाचित एखादं बेबी झाल्यावर तरी ती त्यामध्ये गुंतून राहील आणि तिला बाकी नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला वेळ मिळणार नाही. कळतंय का तुम्हाला? यू आर राईट. मी आणि आम्ही दोघंही बोलून पाहतो त्यांच्याशी. ओके मग. थँक्यू आंटी. आणि हो, अंकलनाही थँक्यू सांगा. माझा संसार वाचवायला मदत केलीत तुम्ही. हो बेटा, चल ठेवते. ओके बाय आंटी. म्हणत ती आनंदात मागं वळली तर हाताची घडी घालून मागं स्लायडिंग ग्लासला टेकलेला केतन ऐटीत उभा तिलाच पाहत होता. आताही त्याच्या गालात खूप खेचक स्माईल होता. काय असं का पाहताय म्हणत ती पटकन आत निघून आली. मग केतनही तिच्या मागोमाग आत निघून आला. आत येताच गॅलरी लावून गॅलरीचा पडदा नीट सरकवून घेतला आणि तिच्याकडे आला. काय म्हणत होत्या त्या? काही नाही, हेच आपलं काम झालंय केतन. निशिकांत परवाच येऊन कियाराला त्यांच्यासोबत घेऊन जात आहेत. काय सांगते आहेस? आय मीन हे इतक्या लवकर सगळं होईल असं वाटलं नव्हतं मला यार. हो ना, मला सुद्धा. अगं पण तिने अजूनही रिझाईन नाही दिलाय. म्हणजे 4 दिवसांपूर्वी सुट्टीचा मेल होता. येईल हो, आता लवकरच येईल. डोंट वरी. हो म्हणजे काय, तो तर यायलाच हवा. म्हणजे मलाही खरं वाटेल की खरंच ती जाते आपल्या आयुष्यातून. बट फॉर दिस ऑल क्रेडिट गोज टू यू यार. पर्नी, यू आर सिम्पली ग्रेट. फायनली यू डिड इट. बरं झालं माझं कौतुक. अरे बापरे, मी खालचं काम तसंच ठेवून आलीये. मी आलेच हा केतन. पर्नी थांब. पर्नी, तो म्हणेपर्यंत ती बेडरूम मधून वेगाने बाहेरही पडलेली. त्याच्या हाताला काही आलीच नव्हती. केतन मात्र खूप खुश होता. आता बस कियाराचा रेझिग्नेशन मेल पाहिल तेव्हाच त्याला समाधान वाटणार होतं. केतन आज नेहमीप्रमाणेच ऑफिसला आला. कियाराचा रेझिग्नेशन मेल एक्सपेक्ट करत होता तो. स्वतःच्या केबिन मध्ये येताच त्याने त्याचा लॅपटॉप चालू केला आणि पहिलं ईमेल चेक करू लागला. आणि काय आश्चर्य, ज्याची तो वाट पाहत होता तो मेलवरच होता. तर आज सकाळी सकाळी चक्क कियाराचा रेझिग्नेशनचा मेल आलेला दिसत होता. पण आता तिचा मेल आलेला पाहून त्याच्या मनालाही खात्री वाटली. त्याने पहिलं तिचं रेझिग्नेशन अप्रूव्ह करून ते त्याच्या बॉसलाही कळवलं. आणि ती अखेर कायमची आयुष्यातून निघून जाते हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर कमालीचं स्मित पसरलेलं. आणि त्याचं मन मात्र आतल्या आत पर्नीचे आभार मानत होतं. यार, फायनली पर्नीने करून दाखवलं. आता पर्नीला घेऊन 4 दिवसासाठी कुठेतरी जाऊन यावं वाटतंय. हो, तिला थँक्स म्हणण्याचा हा एकमेव आणि हटके मार्ग आहे. शी वुड बी सो मच हॅपी. एवढ्यात त्याला मोबाईलवर मेसेज पडला. कृतीचा मेसेज होता. भैया, लक्षात आहेस का विसरला? पुढच्या आठवड्यात तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तुमचा काही प्लॅन ठरलाय का? नाही म्हणजे आम्ही काहीतरी प्लॅन करू. आणि तिचा मेसेज पाहून केतनला आठवलं, तो तर विसरलेलाच पुढच्याच आठवड्यात त्यांची सेकंड मॅरेज अॅनिव्हर्सरी येत होती. आणि यासारखी दुसरी संधी असणार नव्हती. तिला कुठेतरी घेऊन जाता येईल अशी. ते 4 दिवस कुठेतरी जायचं हे त्याचं मनोमन लगेचच फिक्स झालं. हो, माझा प्लॅन ऑलरेडी ठरलाय. तिला काही बोलू नकोस. मला तिला सरप्राईज द्यायचंय. केतनने कृतीला लागलीच मेसेज सेंड केला. ओके डन. तिचाही लगेचच रिप्लाय आला. केतन मात्र लगेचच पुढच्या आठवड्याच्या प्लॅनिंगला लागला. पहिली 4 दिवस सुट्टी घ्यायची होती. सुट्टीसाठी त्याने ऍप्लिकेशन दिलं आणि शार्दूललाही तिला न सांगताच सुट्टीचं बोलून घेणार होता. काही डेस्टिनेशन चेक करून घेत त्याने त्यातला तापोळा फायनल करत तिथले 4 दिवसांचं बुकिंग करूनही घेतलं. आणि आता बस त्याला पुढचा आठवडा येण्याची वाट पाहावी लागणार होती. मॅरेज अॅनिव्हर्सरीला केतन आई बाबांना ते दोघं 4 दिवसांसाठी बाहेर जाणार असल्याची कल्पना आज रात्रीच देणार होता. एकट्या पर्नीला तेवढी त्याने कल्पना दिली नव्हती. पण इकडं तिचाही काहीतरी प्लॅन चालू होता. यार, आमची सेकंड मॅरेज अॅनिव्हर्सरी जवळ येते. 2 वर्ष झाली बघता बघता लग्नाला. खरंच वाटत नाहीये, पण हे वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं.
यार, केतनना खऱ्या अर्थाने जिंकता आलंय मला. आणि माझा नवरा माझ्यासाठी आधीपेक्षा आणखी खास झालाय. यावर्षी काहीतरी भारी प्लॅन करायला हवा, तेही केतनला माहिती न होता. पण काय करू बरं यार, कुठेतरी जाता आलं असतं तर किती बरं झालं असतं. फक्त केतन आणि मी. केवळ तो विचार करूनच ती मनोमन लाजली. पण यार, कौस्तुभ भाऊजींचंही लग्न जवळ येतंय. त्यांच्या लग्नाच्या तयारीच्या घाईत मी असं कसं मध्येच प्लॅन करू. काय माहित आई बाबा तयार होतील का. एक काम करते, केतनशी बोलू का. पण ते तरी बरं दिसेल का. केतन कोणालाही न जुमानता प्लॅन करतीलच. बट मला नाही ना योग्य वाटत आहे तसं करणं, कारण 1 महिन्यावर आलंय भाऊजींचं लग्न. मला वाटतं केतनना सरप्राईज द्यावं ते गिफ्टचं. पण असं काय बरं गिफ्ट देऊ म्हणजे ते खुश होतील. असंही काही सुचतच नाहीये यार आता. हो, केतनला काहीतरी हटके गिफ्ट देता येईल. आणि बाहेर जायचं प्लॅन होईल नाही होईल, पण एक काम करूया, त्या रात्री कुठंतरी डिनरला जाऊया. हो, सगळ्यांना घेऊन डिनरला जाता येईल ना. एकमेकांचा विचार करताना तिला फक्त स्वतःचा विचार करायला मात्र जमत नव्हता. घरात असणारे सगळ्यांना सोडून तिला असं कसं करता आलं असतं. मग ती इतर काही प्लॅन करता येते का याचा फक्त विचारच करत होती. आज रात्री झोपायला आल्यावर पर्णी मॅरेज अॅनिव्हर्सरीचा केतन समोर विषय काढणार होती. त्याचं काय ठरलंय का हे जाणून घेण्यासाठी. पर्णिका त्याच रात्री तिची कामं आवरून बेडरूम मध्ये आली तर तो लॅपटॉपवर काही करत होता. ती जवळ येते पाहून त्याने लॅपटॉप संशयास्पद रीतीने बंद केला. तिलाही ते जाणवलं. काय झालं, काही इम्पॉर्टंट काम करत होतात का. मी डिस्टर्ब तर नाही ना केलं. ती उगाच हर्ट होऊन विचारू लागली. नाही, असं काही खास नाही. तू बोल ना, काही बोलायचंय का. केतन, पुढच्या आठवड्यात काय आहे माहितीये ना. ते विचारतानाही तिचे डोळे चमकले. तेवढ्यातून तिच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद त्यालाही दिसला. पण त्याने मुद्दामच अनोळखी आणि माहिती नसल्याचे भाव चेहऱ्यावर आणले. पुढच्या आठवड्यात काय आहे पुढच्या आठवड्यात. अरे हो, मी तुला सांगायला विसरलो. मला पुढच्या आठवड्यात कामानिमित्त मुंबईला जावं लागेल. पण मी 2 दिवस तरी नाहीये. हा, तो बळेच म्हणाला. ओ, कधी आणि किती तारखेला. तिनं खोटून विचारलं. 12 आणि 13ला. ओ, 12लाच. पण केतन, असं अचानक. आणि कॅलेंडरकडे पाहत ती म्हणाली. त्या क्षणाला तिच्या चेहऱ्यावर ते ऐकून 12 वाजलेले पाहून त्याला हसू येत होतं. पण तिची नजर त्याच्याकडे येताच त्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव चपळाईने बदलले. अचानक काय, आधीच ठरलेलंय. बरं चल, हल्ली खूप लोड वाढलाय यार ऑफिसमध्ये. कियाराच्या जागी नवीन कॅन्डिडेट घ्यावा लागेल. खूप काम आहेत यार, म्हणत तो उठला. ओ, म्हणजे तिचा रिझाईन आला तर. मग मला बोलला नाही ते. अगं विसरलो, आज सकाळीच आलाय. म्हणत स्मित करत त्याने लॅपटॉप पुन्हा ओपन करून स्विच ऑफ केला आणि जागेवर ठेवून फ्रेश व्हायला निघून गेला. अच्छा, म्हणतच पर्णी मात्र तिथंच बसली. केतननी असा लॅपटॉप बाजूला घेऊन मग बंद केला. तिला किंचित विचित्र वाटत होतं, कारण तो काहीतरी लपवत असल्यासारखं तिला जाणवत होतं. शिवाय कियाराचा रिझाईन आलाय हे ते अगदी खुश होऊन सांगतील असं वाटलेलं तिला. पण केतन अगदीच नॉर्मल बिहेव करत होता ते पाहून ती कन्फ्यूज झालेली. केतन असे काय वागत आहेत आज. काय लपवत आहेत का. यार, हा मी काय विचार करते आहे. असं काही नसेल. पण ते 12लाच जाणार आहेत मुंबईला. काय यार, मग कसली आली मॅरेज अॅनिव्हर्सरी. सगळंच कॅन्सल झालं. तिचं मन क्षणभर नाराजच झालेलं. पण केतन तर मॅरेज अॅनिव्हर्सरी अगदी विसरलाय हे पाहूनही तिला वाईट वाटत होतं. तरीही तिची ती स्वतःलाच समजावत म्हणाली, इट्स ओके, माझ्या तर लक्षात आहे. जाऊ दे, मी त्यांना छानसं गिफ्ट काय देता येईल हेच पाहते. ते खुश होतील. माझ्यासाठी तोच आनंद खूप महत्वाचा आहे. आजचा पाठ इथंच संपलाय. बघूया पर्णिका केतनला काय सरप्राईज देते.
आणि जेव्हा तिला कळेल की केतन सुद्धा सरप्राईज प्लॅन करतोय, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काय खुशीचे भाव असेल. त्यासाठी ऐकत रहा गुंतन या आतुर फिरूनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.